नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देवेंद्र लवटे तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे. तर आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत 11वी फिजिक्समधील चौथा जो टॉपिक आहे लॉज ऑफ मोशन, त्यामधील नेक्स्ट आर्टिकल इनर्शियल अँड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. यापैकी पहिल्यांदा आपण इनर्शियल आणि त्यानंतर नॉन इनर्शियल ह्या दोन्हीही इनर्शियल नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स बघण्यापूर्वी जस्ट मी एक तुम्हाला उदाहरण सांगणार आहे. बघा, जर केव्हा तुम्ही या अगोदर जर समजा प्लॅटफॉर्मवरती गेला असेल, रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती, तर तुम्ही असं ऑब्झर्व केलं असेल की तुमचा मित्र जो आहे तो ट्रेनमध्ये आहे आणि ट्रेन तुमच्यापासून किंवा प्लॅटफॉर्मपासून पुढे चाललेली आहे आणि तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवरती आहे, रेल्वे प्लॅटफॉर्मवरती आहे. तुम्ही स्थिर आहे, परंतु तुमचा मित्र जो त्या ट्रेनमध्ये बसलेला आहे किंवा उभा आहे तो पुढं त्या ट्रेनसोबत जाताना आपल्याला दिसतोय. म्हणजे आपल्या दृष्टीनं ती ट्रेन मोशनमध्ये आहे असं आपण सांगूया, बरोबर. या उलट जर समजा तुमचा मित्र, समजा दोन मित्र असतील आणि ते ट्रेनमध्ये असतील आणि ट्रेन चाललेली असेल, तर त्या दोघांसाठी ते दोघंही स्थिर आहेत असं वाटणार आहे त्या दोघांना, कारण एकाच ठिकाणी ट्रेनवरतीच एका बाकावरती बसलेले आहेत, म्हणजे ते दोघं स्थिर आहेत. परंतु ते जर खिडकीतून बाहेर बघत असतील तर त्यांना तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवरती उभा असलेला आणि तो प्लॅटफॉर्म हा पाठीमागच्या बाजूनं जाताना दिसेल. समजा ट्रेन या दिशेनं चाललेली आहे, प्लॅटफॉर्म या दिशेनं मोशनमध्ये असेल, म्हणजे या ठिकाणी ते दोन मित्र जे रेल्वेमध्ये आहेत की जे रेल्वे चाललेली आहे, ते दोन मित्र जर आतून बघत असतील ट्रेनमधून, तर त्या दोघांना तुम्ही उभा आहे ते स्थिर वाटणार आहे. आणि तुम्ही जिथं उभा आहे ते ट्रेन मोशनमध्ये जात असताना ते काय होणार आहेत, पाठीमागच्या बाजूला ट्रेन किंवा तुम्हाला सोडून जस्ट ती पुढं चाललेलं आहे, त्यावेळेस त्यांना तो प्लॅटफॉर्म आणि तो तुमचा मित्र म्हणजे तुम्ही त्यांना पाठीमागच्या बाजूनं जात असलेला दिसेल. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काय, ही जी काय मोशन ही कन्सेप्ट आहे, ही मोशन कन्सेप्ट रिलेटिव्ह आहे. कारण तुम्ही उभा होता प्लॅटफॉर्मवरती त्यावेळेस ट्रेन मोशनमध्ये आहे आणि ट्रेनमधल्या व्यक्तीनं किंवा ट्रेनमधल्या मित्रानं तुम्हाला बघितलं तर तुम्ही मोशनमध्ये आहे असं त्यांना दिसणार आहे. म्हणजे पाठीमागच्या बाजूनं चाललेला आहात म्हणजे स्थिर आहात, परंतु ट्रेन पुढे आहे त्यावेळेस आपल्याला मागं जाताना दिसतात. ओके, म्हणजे काय बघा, या ठिकाणी मोशन हा कन्सेप्ट रिलेटिव्ह आहे, हे आपल्याला थोडक्यात सांगता येईल. इफ यू आर स्टँडिंग ऑन द प्लॅटफॉर्म अँड युअर फ्रेंड विच आर सिटिंग, your two friends are sitting in the train and train is moving in this direction. That time you observe that train and two friends are in motion. Okay, but the two friends which are sitting in a train and observe to you, that time these two friends are considered as these two are at rest and you are moving in backward direction, as train moving in forward direction means the motion is the relative concept. ओके, आणि मग आपल्याला सांगता येईल हा मोशन जो काय आहे रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. साहजिकच टू डिस्क्राईब द मोशन, जर मोशन आपल्याला व्यवस्थितपणे स्पष्टीकरण करून सांगायचं असेल तर निश्चितच आपल्याला एक रेफरन्स घ्यावा लागेल. इफ वी वॉन्ट टू डिस्क्राईब द मोशन वी नीड टू डिफाईन द रेफरन्स and that reference is called as frame of reference. त्याला आपण फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतोय. आणि मग त्या फ्रेम ऑफ रेफरन्सचे दोन प्रकार पडतात, एक इनर्शियल आणि नॉन इनर्शियल, हे लक्षात घ्या. आणि मग आता इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स बघूया आपण काय आहे. इनर्शिया या नावामध्येच आहे. इनर्शिया या अगोदर आपल्याला गेलेला आहे. बघा, 11वीला या चौथ्या टॉपिकमधील काही रिड्यूस केलेला सिलेबस आहे, त्यामध्ये लॉज ऑफ मोशन आहेत, तेही आपण घेतलेले आहेत. याचं कारण काय, तर आता इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स याचा अभ्यास करत असताना तुम्हाला इनर्शिया कन्सेप्ट आणि न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन हा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला ते 3 पॉईंट जे आहेत या अगोदरचे ते घेतलेले आहेत, लक्षात घ्या.
इनर्शियल, आपल्याला माहित आहे न्यूटननं गतिविषयक 3 नियम सांगितले, त्यापैकी पहिला नियम जो आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज ऑल्सो कॉल्ड एज लॉ ऑफ इनर्शिया. काय सांगितलं त्यामध्ये? कुठलीही वस्तू स्थिर असेल तर स्थिर राहते, कुठली वस्तू मोशनमध्ये असेल तर मोशनमध्ये राहते. जोपर्यंत कोणतंही अनबॅलन्स्ड बाह्य बल, असंतुलित बाह्य बल त्याच्यावरती क्रिया करत नाही तोपर्यंत, ओके, तोपर्यंत त्या वस्तू त्यांच्या स्थितीमध्ये राहतात. याला आपण इनर्शिया असं म्हणतो, जडत्व. स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याच्या पदार्थाच्या गुणधर्माला जडत्व असे म्हणतो, ओके. तसं इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे, स्टेटमेंट बघायचं आहे काय आहे. द फ्रेम ऑफ रेफरन्स विच ओबेज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. बघा काय आहे स्टेटमेंट. स्टेटमेंट बघूया. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, द फ्रेम ऑफ रेफरन्स which obeys Newton's first law of motion is known as इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. याला आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. अशा फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम किंवा पहिल्या नियमाचं पालन होतं, याला आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतो. ही एक डेफिनेशन झाली. दुसरे आपल्याला सांगता येईल आहे हीच डेफिनेशन कशा पद्धतीनं बघा. द फ्रेम ऑफ रेफरन्स विच मूव्ह विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड फ्रेम इज नोन ॲज इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे एखादी फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, जर युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं जात असेल एक समान वेगानं विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड फ्रेम. फॉर एक्झाम्पल, हा समजा माझा हात आहे, ओके, माझा हात आहे आणि हात एक समान वेगानं चाललेला आहे, ओके. एक समान वेगानं जात असताना मी फिक्स आहे, ओके. द फ्रेम ऑफ रेफरन्स विच मूव्ज विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड फ्रेम ऑफ रेफरन्स. मी आहे किंवा पाठीमागचा फळा आहे, ओके. याला आपण, या फ्रेम ऑफ रेफरन्सला आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतो, ओके. बघूया आपण दुसरी डेफिनेशन आपल्याला सांगता येईल. ऑर अ फ्रेम ऑफ रेफरन्स विच मूव्ज विथ uniform velocity with respect to fixed frame of reference is also known as इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आपण असं म्हणू शकतोय, ओके. आता बघा, यामध्ये सांगता येईल आपल्याला दोन डेफिनेशन किंवा दोन स्टेटमेंट आपण बघितले. काय किंवा डेफिनेशन आपल्याला सांगता येईल काय स्टेटमेंट इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स किंवा काय डेफिनेशन. बघा, द फ्रेम ऑफ रेफरन्स विच ओबेज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज नोन ॲज इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. किंवा दुसरं आपण बघितलं, द फ्रेम ऑफ रेफरन्स विच मूव्ज विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड फ्रेम ऑफ रेफरन्स इज नोन ॲज इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ह्या दोन डेफिनेशन आपल्याला थोडक्यात सांगता येतील. यानंतर आता हा कन्सेप्ट जो आहे तो आपण साधारणतः बघूया. या ठिकाणी युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे, याचा अर्थ फोर्स जे आहे हा फोर्स कसा असेल तर साहजिकच त्या वस्तूवरती असणारा जो काय फोर्स आहे हा फोर्स 0 असेल. सो F which is equal to 0 and obviously if velocity is constant or uniform therefore acceleration is also 0. So
बोथ टर्म आपल्याला सांगता येईल. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये फोर्स 0, ॲक्सलरेशन 0 आहे. फॉर एक्झाम्पल, समजा इफ वी वॉन्ट टू डिफाईन द मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट, ओके, consider that the particle or the body which is at point A. So we have to define. So for defining, we need suitable coordinates to define its a position. So here is the x-axis and here is the y-axis. So we can define its a position. Okay. So in this case, if force acting on that body is equal to 0 and acceleration on that body which is equal to 0, then and then only that frame of reference is known as inertial frame of reference. The frame of reference which is at rest or moving with uniform velocity with respect to fixed frame of reference is known as inertial frame of reference. असं आपल्याला थोडक्यात सांगता येईल. ओके. बघा या ठिकाणी थोडक्यात म्हणजे काय, हे कधी असणार आहे, इफ व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट और इट मे बी 0 इट मे बी 0 म्हणजे काय, या पार्टिकलची व्हेलॉसिटी एकतर कॉन्स्टंट राहील किंवा या पार्टिकलची व्हेलॉसिटी 0 तर असेल, म्हणजे तो पार्टिकल रेस्टला तर असेल. ओके. त्यावेळेस सुद्धा आपण काय म्हणूया, या पार्टिकलची किंवा फ्रेम ऑफ रेफरन्स, या पार्टिकलची त्या वस्तूची फ्रेम ऑफ रेफरन्स ही इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे असं आपण म्हणूया. ओके. यामधून तुम्हाला निश्चित समजलं असेल. युनिफॉर्म व्हेलॉसिटी पाहिजे म्हणजे कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणतोय, म्हणजे ती कॉन्स्टंट व्हेलॉसिटी काहीतरी वेग असेल किंवा एकतर त्याची व्हेलॉसिटी 0 ही असू शकते, म्हणजे 0 तर असेल किंवा कॉन्स्टंट असेल, म्हणजे युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं ती वस्तू जात असेल. ओके. तर अशा पद्धतीनं आपल्याला इन शॉर्ट इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स सांगता येईल. यानंतर नेक्स्ट नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आपण बघूया. ओके. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. काय आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये बघूया आपण. बघा, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल मध्ये आपण काय म्हटलं, अ फ्रेम ऑफ रेफरन्स विच ओबेज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज नोन ॲज इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इथं आपल्याला सांगता येईल द फ्रेम ऑफ रेफरन्स विच डू नॉट ओबेज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन इज नोन ॲज नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. बघूया डेफिनेशन. द फ्रेम ऑफ रेफरन्स which do not obey Newton's first law of motion is known as non-inertial frame of reference. किंवा आपल्याला दुसरी एक डेफिनेशन सांगता येईल. कोणती? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आपण काय बघितलेलं होतं की व्हेलॉसिटी युनिफॉर्म असते. ओके. साहजिकच या ठिकाणी आता नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये काय असेल ते आपण बघूया. ओके. द फ्रेम ऑफ रेफरन्स विच मूव्स विथ एक्सलरेशन, विच मूव्स विथ एक्सलरेशन, दॅट इज कॉल्ड ॲज नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असंही आपल्याला थोडक्यात सांगता येईल. A frame of reference
the frame of reference which moves with acceleration with respect to fixed frame of reference or inertial frame of is known as नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता या ठिकाणी बघा काय सांगितले, द फ्रेम ऑफ रेफरन्स विच मूव्स विथ ॲक्सलरेशन. म्हणजे साहजिकच आपल्याला सांगता येईल, या अगोदर आपण बघितलेलं होतं काय बघा, समजा हा आपल्याला ऑब्जेक्ट आहे ए या ठिकाणी वाय अँड एक्स. ओके, या ठिकाणी फोर्स 0 आहे, डझंट मॅटर. फोर्स, नेट फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट पार्टिकल must be 0, but that body which can be moving with acceleration means the value of a which is not equal to 0. okay, acceleration ची व्हॅल्यू 0 नाही, म्हणजे काहीतरी acceleration आहे. अशा वेळेस आपण या फ्रेम ऑफ रेफरन्सला काय म्हणूया, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, कारण बघा आपण काय सांगितलं, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय, कोणतीही वस्तू स्थिर असेल तर स्थिर राहते, मोशनमध्ये असेल तर मोशनमध्ये राहते, जोपर्यंत त्यावरती कोणतंही असंतुलित बल क्रिया करत नाही तोपर्यंत. मग या ठिकाणी फोर्स तर 0 आहे, तरी पण त्यामध्ये ॲक्सिलरेशन निर्माण होत आहे. म्हणजे हे न्यूटनच्या पहिल्या गतिविषयक नियमाचं हे पालन करत नाही, किंवा ही फ्रेम ऑफ रेफरन्स किंवा हा ऑब्जेक्ट पालन करत नाही. त्यावेळेस आपण त्याला म्हणूया की नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. एक तर फोर्स 0 आहे आणि ॲक्सलरेशन पण काहीतरी क्रिएट होत आहे. ओके, सो वी कॅन से धिस फ्रेम ऑफ रेफरन्स इज नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. अशा पद्धतीनं आपल्याला थोडक्यात इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स विषयी सांगता येईल. यानंतर जस्ट आपण एक उदाहरण म्हणून बघूया. बघा, हाऊ टू कन्वर्ट, हाऊ टू ट्रान्सलेट इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स इनटू अनादर. ओके, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. फॉर एक्झाम्पल, suppose that you are sitting in a car and the pendulum which can be suspended in a car and your windows are opaque, means you cannot see outside the car. Okay, initially when car is at rest, the pendulum is vertical position which is at also rest condition. Okay, or equilibrium condition. But when car starts, so you get also jerk in backward direction. Means when car starts, means there is a acceleration produced in that car, then you just moving in backward direction. That is called as the backward jerk. Okay, so that time the string or the pendulum which is steady but not vertical, म्हणजे जसा पेंडुलम, समजा हा या ठिकाणी पेंडुलम आहे कन्सिडर करा. ओके, हा पेंडुलम आहे, हा स्थिर आहे. ओके, आता या पद्धतीनं, परंतु ज्यावेळेस कार मोशनमध्ये होणार आहे, कार समजा तिकडून इकडे गेली की पेंडुलम साधारणतः काय बॅकवर्ड असं जाणार आहे. ओके, स्थिर आहे तो, परंतु नॉट वर्टिकल, सरळ नाही. याचं कारण काय, तर ज्यावेळेस असा सरळ होता त्यावेळेस काय झालं, कार स्टार्ट झाली, ॲक्सलेरेशन क्रिएट झालं, याची मोशन कशी असा झाला तो. ओके, म्हणजे तिरका होणार आहे. थोडक्यात काय बघा, दॅट टाइम दॅट कार विच इज इन ॲक्सलरेटेड मीन्स धिस कार इज इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स सांगता येईल. बघा, त्यानंतर देन दॅट कार मुव्हिंग इन कॉन्स्टंट व्हेलॉसिटी after some time interval. That time the pendulum does not oscillate, it is also in steady position, and the man or you are sitting in a car also moving with uniform velocity. That time that car and also that pendulum both are in inertial frame of reference.
म्हणजे थोडक्यात काय, ज्यावेळेस कारमध्येही बसू द्या तुम्ही, पण तुम्हाला पाठीमागच्या बाजूने जर्क झालेला दिसतोय, याचा अर्थ ॲक्सेलरेशन क्रिएट झालेला आहे. तो पेंडुलम सरळ होता, तो तिरका झालेला दिसला, म्हणजेच काय, इट इज स्टेडी बट नॉट व्हर्टिकल, आणि म्हणून त्यामध्ये ॲक्सेलरेशन तयार झालं. त्यावेळेस त्या कारला तिथं कोणताही फोर्स नाही, तुमच्यावरती सुद्धा कुठलाही फोर्स झाला नाही, तरी तुम्ही पाठीमागे सरकला. त्या पेंडुलमला कुणीही डिस्प्लेस केलं नाही, तरीही तो थोडंसं पाठीमागच्या बाजूला, म्हणजे जस्ट बेंडिंग इन बॅकवर्ड डायरेक्शन, इट ऑल्सो द जर्क इन बॅकवर्ड डायरेक्शन. त्यावेळेस आपण काय म्हणूया, ती कार जी आहे ती नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहे, आणि काही वेळानंतर ती कार जर एक समान वेगानं चालत असेल तर त्यावेळेस त्याला आपण म्हणूया ती कार आणि त्यामध्ये असलेला पेंडुलम आणि तुम्ही हे सगळे कसे असाल, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ओके, तर अशा पद्धतीनं आपल्याला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स विषयी थोडक्यात सांगता येईल. सो धन्यवाद. जर तुम्हाला समजलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि अजूनपर्यंत तुम्ही देवेन सर फिजिक्स गुरु हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, त्या शेजारची बेल आयकन प्रेस करा. ओके, म्हणजे आपल्या व्हिडिओच्या सर्व सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत धन्यवाद.